खूप बीच खूप क्लीन आहे, खूप असा कचरा नका टाकू बीचवरती, कुठेच नका टाकू टुरिस्ट प्लेसवरती. खूप छान वाटतोय बघायला. जेवढे तुम्ही फोटो बघतायत ना आमच्या दोघांचे, त्याच्यामुळे पॉसिबल आहे. काय क्लास वाटतोय यार हा बघा. सो आता चेकिंगची प्रोसेस आहे ती स्वप्नाली करत आहे आणि आम्ही आता हॉटेलमध्ये स्टे करतोय. तो हॉटेलचं नाव आहे रेने ब्ल्यू. आल्याला मस्त अशी वेलकम ड्रिंक दिलेली आहे. वेलकम ड्रिंकमध्ये पेरूची ड्रिंक आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला पूर्ण हॉटेल आणि इथे आम्ही काय काय करणार आहोत ते बघायला भेटणारच आहे. तर मित्रांनो तुम्हाला तर रूम दाखवतो. ही बघा, ही रूम आहे बाहेरची आणि हा व्ह्यू आहे तो तुम्हाला बाल्कनीमधून पण दाखवेन. आणि हा बाहेरचं हॉटेल. चला आता रूम बघा. सामान बघा किती झालंय. हा सगळा सामान आहे. हा आता कसा भरायचा तो मोठा प्रश्न पडलाय. सो एंट्री केल्या केल्या इकडे असं सामान ठेवलंय. आता ह्याला मी कबटमध्ये टाकणार सगळा. तर असं कबट आहे आणि हा लॉकर दिलेला आहे. इकडे टी व्ही दिलेली आहे, टेबल आहे, परत फ्रीज आहे मिनी जेवायसाठी आणि हा सुंदर असा बेड. सो हा बघा, हा आहे असा बाथरूम. आता तुम्हाला व्ह्यू, बाल्कनी व्ह्यू दाखवतो. स्वप्नाली बघा नजारे एन्जॉय करते. हा समोरचा व्ह्यू आणि समुद्र. आता खूप भरती आले समुद्राला, पूर्ण पाणी आलं तिथपर्यंत, इथनं दिसत असेल. हा असा समोरचा सुंदर व्ह्यू आहे. सो आता आम्ही चाललेलो इथे समोर बीचवरती, थोडा फोटोशूट वगैरे करतो आणि नंतर काळोख होईल इकडे. आणि बघू पूलमध्ये गेलो तर बघूया, कारण की 7पर्यंत संध्याकाळी आहे ओपन. त्यानंतर उद्या सकाळी, आणि उद्या सकाळी आम्हाला जायचं आहे. सो बघूया. हा इथे समोरच बीच आहे इकडे. थोड्याच वेळात सनसेट होईल आणि खूप बीच खूप क्लीन आहे, खूप क्लीन आहे. काहीच कचरा नाही आहे कोणी तिथे असं. आणि पाणी पण क्लीन आहे, कचरा काहीच नाही आहे इथे बीचवरती. हां, एवढे आहेत टुरिस्ट येतात इथे पण कचरा नाही करत आहे. ही एक गोष्ट चांगली इथे मी बघितलेली आहे की आपल्या इंडियामध्ये कोणी इथे कचरा असा टाकत नाही आहे. नाहीतर मुंबई, अलिबाग इथले बीच बघाल तर कचरा असा टाकलेला असतो. असाच सगळीकडे करत जा. आपल्या इंडियामध्ये कुठे असा कचरा नका टाकू बीचवरती, कुठेच नका टाकू टुरिस्ट प्लेसवरती. खूप छान वाटतोय बघायला आणि एकदम क्लीन असा बीच. हा बघा, पाणी भरतीचा टाइम झालेला आहे. तर मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ना, ही ट्रायपॉड, ही खूप कामाची गोष्ट आहे. खूप म्हणजे खूप कामाची गोष्ट. सोबत कोण असेल तर चालेल, बट जर तुम्ही सोबत कोण नसेल, कपल एकटे ट्रॅव्हल करत असेल ना, तर ही गोष्ट खूप कामाची आहे. बालीला पण आम्हाला फोटो काढले होते आणि आता इथे केरलामध्ये पण. सो जेवढे तुम्ही फोटो बघतायत ना आमच्या दोघांचे, त्याच्यामुळे पॉसिबल आहे कपल फोटोशूट. आणि खूप छान, कारण रोहितला आवडत नाही कोणी फोटो काढले तर, कारण की ते नीट काढतच नाही. हे आहे ना, ही खूप छान फोटो काढते. आपण सेट करायचं आणि काढायचे. लोक काढतात ना एकदम फालतू वर्स्ट फोटो, आणि आपण त्यांचे काढतो ना खूप छान फोटो काढतो, आणि ते लोक काढतात ना एकदम वर्स्ट, घाईमध्ये एकदम. आणि आता सनसेट झालेला आहे. तर आता आम्ही चाललो पूलला, आणि लॉन पण आहे इकडे. ॲक्च्युली आम्ही इथे फोटो नाही काढले, लॉनची तर मला आत्ता दिसतोय. मस्त व्ह्यू आहे आणि परत पाणी एकदम जवळ. आत्ता बघितला. बॅक साईड बीच. हां, बॅक साईड बीच आणि फ्रंट साईड गेलो. ॲक्च्युली बॅक साईड बीच आहे
बाहेर आल्या आल्या की त्याने हा आम्ही बघितलाच ना, आम्ही मिस केला. आता सकाळी ट्राय करू काढायचा. काय क्लास वाटतो यार हा. बघा ते असं पूल आहे फोटोज काढू शकतो, जाऊ शकत नाही. आणि इथनं हा जाऊ शकत नाही तर फोटो काढू शकत होतो. हा काय इथनं जाऊ शकतो आतमध्ये. इकडे पूल आणि हा लॉन आहे. आणि हे बघा आता पूर्ण पाणी वरती आलं आहे. आणि ती वाली एक हे आहे ते बघ, ते मच्छी फिशची, ते बघा तिकडे ती दिसणार नाही, उद्या दाखवीन तुम्हाला. इथून असं जाऊ शकतो. लेक आहे, आपण ही कोण रिक्स घेईल, जाईल कोण इथनं खाली, जायचं खाली डायरेक्ट. चला क्रोकोडाईल नाही ह्याच्यात. ह्यात ती नेटिंग आहे, ती एक चायना नेटिंग बोलतात त्याला, जाला आहे तो फिशिंग, चायना फिशिंग ती नेट आहे ती. चला आता जातो, कारण की टाईम राहिलेला आहे 45 मिनिट आणि कोणच नाही, आम्ही दोघेच आहोत. ॲक्च्युली मीच जाणार आहे. चला डुबकी मारो, डुबकी. कोणच नाही ना, म्हणून या आकारामध्ये करायला भेटतात. डोळे झोमतायत बेकार यार, क्लोरीन जास्त क्लोरीन वाटतं. डोळे वगैरे झोमतायत. स्वप्नाली बघा कशी मस्त असूनची पाण्यात पाय डुबवलेत आणि बसले. आपल्या एवरील लावून अशीच बसली होती. येत नाही पाण्यामध्ये, क्लोरीन खूप आहे पाण्यामध्ये. खूप जास्त क्लोरीन आहे, डोळे झोमत आहेत. सो मित्रांनो, पूलमधनं आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता जेवायला आलो. 7:30 वाजलेले आहेत. खूप लवकर जेवायला आलो, त्यामुळे रेस्टॉरंट बघू शकता तुम्ही खाली आहे. खूप भूक लागली. पूलमधनं आल्यानंतर तर खूपच भूक लागते. आणि आता ऑर्डर देतो. आणि इकडे मला वाटलेलं हॉटेल एवढं चांगलं आहे तर खूप कॉस्टली असेल, पण एवढा कॉस्टली नाही आहे, म्हणजे रिजनेबल रेट्समध्ये. हां, पोर्शन माहीत नाही तर सांगेन तुम्हाला. तर हे आम्ही ऑर्डर करतो आहे, हे इन्क्लुडेड नाही आहे, उद्याचं ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. आणि हे बघायचं तुमचं बेबी वगैरे असेल तर बेबीसाठी वेगळा स्पेशल आहे पाळणा. सो ते आता आम्ही चायनीज ऑर्डर करतो आहे, कारण की ह्यांचा फूड खाऊन खातो आहे कधीपासून, तर दमलो आहे. तर केरला फूड खूप झाला, तर चायनीज ऑर्डर करतो. इकडे आहे ना सगळीकडे शेजवान चटणी नसेल, टमॅटो सॉस असतो, ते आपल्याला जात नाही. टेस्ट कशी आहे? स्वप्नाने खायला सुरुवात पण कशी टेस्ट आहे? टेस्ट खूप छान आहे. कसं आहे बॅटर? आणि चिल्ली आणि स्पायसी सांगितलेली, कारण की केरळमध्ये स्पायसी खाल्लंच नाही, देतच नाही स्पायसी. मस्त स्पायसी केलेलं आहे, खूप यम्मी लागतो आहे. चला जेवून घेतो आणि जी प्रायसिंग वगैरे तुम्हाला नंतर सांगेन. आम्हाला एवढी भूक लागली ना की आम्ही परत चिकन मंचुरियन मागवला. एवढी भूक. ॲक्च्युली क्वांटिटी आहे, चांगली क्वांटिटी आहे, खूप आहे, पण भूक एवढी लागली ना की परत मागवला. आणि जे रेट्स आहे ते तुम्हाला मेन्शन करेन, पण केरळमध्ये कुठे पण खा तुम्हाला 500 to 600. एक टायमाचे मिलचे 500 ते 600 रुपये, त्याच्यापेक्षा जास्त नाही. जास्तीत जास्त 700 रुपये जातील, त्याच्यापेक्षा वरती जाणार नाही दोघं जण असतील तर. थाली घेतली तर जाईल. हां, थाली घेतली तर जाईल, पण थाली एक इनफ होते दोघांसाठी. पंचामध्ये ना आपण नॉनव्हेज थाली घेतली तर कसं नॉनव्हेजच असतं, त्याच्यामध्ये व्हेज सांबर आणि सांबर असतो, डाळ सांबर रस्सम सांबर 2-3 प्रकारच्या भाज्या आणि त्यातला एखाद 2 पदार्थ हां नॉनव्हेज.
फिश असतं आणि चिकन थोडं असलं तर. आता आम्ही सूप आणि सगळा सूप 110चा होता. हे फ्राईड राईस मागवला 230 आणि चिल्ली मागवलेली ती 210ची. म्हणजे 600मध्ये 500-600मध्ये डन होते. एवढेच आहे, जास्त नाही. तर आता झालेलं आहे जेवण आणि तुम्हाला बिलचा मी फोटो आहे तो इकडे देईन. सो चेकआउट करा. फोटो काढत होता. अरे बिल तर तुम्हाला उद्या भेटेल. ते तुमच्यासाठी मी फोटो काढला. सो तो फोटो तुम्हाला मी देईन इकडे. आता वॉकला आलो, मस्त शांत आहे एकदम, पीस. सो आजसाठी एवढाच, ह्याच्यानंतर तर काय होणार नाही. सो आय होप तुम्हाला आजचा दिवस आवडला असेल आणि उद्या आपला शेवटचा इथनं चेकआउट आणि आपण जाणार घरी. तुम्हाला डायरेक्ट घरी भेटणार. सो उद्या काय झालं तर उद्याच्या ब्लॉगमध्ये. होप तुम्हाला आपला सगळा केरला सिरीज आवडला असेल. इथपर्यंत बघितलं तर थँक्यू सो मच. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, खाली कमेंट करून सांगा पूर्ण सिरीज आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते. थँक्स, बाय.